वयाच्या आता तू किती 4-5 वर्षापूर्वीचं बोलते, वयाच्या 23-24 वर्षी कोण रिलेशनशिप मध्ये सिरियस असतो? मी 8 महिन्यापूर्वीचं पण बोलतेय की 8 महिन्यापूर्वी तर नव्हतोच मी सिंगल, म्हणजे होतोच मी सिंगल. इथेच कळतंय कुछ दाल में कुछ काला है. सो आताची जी एक नवीन टर्म आली आहे सिच्युएशनशिप किंवा हुकअप्स, त्याबद्दल तुला काय वाटतं? ते डेटिंग ॲप्समुळे ते जास्त वाढलेलं आहे. आय फील जेनझी मी तर आय डोंट आयडेंटिफाय एज अ जेनझी. तू असं मधला आहेस, मिडल जनरेशन ऑफ द मिडल जनरेशन. प्रत्येक 3 महिन्यांनी स्पोर्ट बदलायचो मी. चक दे इंडिया आला होता तेव्हा हॉकीची क्रेज आली होती. माझा जो बेस्ट फ्रेंड आहे त्याने तर शूज घेतले होते हॉकीचे, एवढे ते सॉक्स, हॉकी स्टिक वगैरे घेतली होती. दुसऱ्या महिन्याला सोडलं त्याने हॉकी. दुसऱ्या महिन्याला काही डिफिकल्ट स्पोर्ट आहे, असं उठून चक दे इंडिया नाही करू शकत. त्याला खूप तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे मला आठवतं एक अख्खी गर्दी फुटबॉल सोडून हॉकीकडे गेली चक दे इंडियाला. तू रिमोट खायचास? मला आता अचानक आठवू नका यार, काय रिमोट चाटायचास? नाही ऍब्सोल्युटली नॉट. मी असं काहीतरी बघत असायचो लहानपणी, तर मी काहीतरी मला असं ते चाळा लागायचा की मी शर्टाचं वरचं कधी कधी खायचो, कधी कधी असं रिमोट तोंडात जायचा, मग ती अशी काढायची वगैरे. हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉयज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय एक हिरो, अभिनय बेर्डे. अजून काय तुझं इंट्रोडक्शन देऊ मी? काय तुमच्यावरती आहे. पहिल्यांदा मी बॉईज टॉक एका मुलीसोबत बसून करतोय, सो त्यामुळे ऑफकोर्स तुझा पहिला पॉडकास्ट आहे. बाय द वे, पहिला पॉडकास्ट आहे. कसं काय, म्हणजे इतके दिवस तुला कोणी विचारलं नाही की तू काही कुठे गेला नाही? नाही, विचारलं होतं, तारखा जुळत नव्हत्या आणि अनेक जणांचे पॉडकास्ट बघितले तर त्यांना ट्रोल केलं जात होतं, तर मला वाटलं यार मला पण ट्रोल व्हायचंय. रिअली? तू हे इमोशन घेऊन आलायस इथे? इमोशन मी घेऊन आलेलो आहे. वाव, हे मला फॅसिनेटिंग वाटतंय. कारण जनरली असं असतं की ऐका ना, आम्ही काय बोलून गेलो आम्हाला आठवत नाहीये, पण तुम्ही प्लीज आम्हाला आधी दाखवा आणि मग तुमचा एपिसोड आउट करा, असं सांगणार यार. कोण एवढं बघत बसणार आणि कोण लक्ष देणार त्याच्याकडे? सो तू सध्या काय करतोस? मी सध्या काय नाही, नाटक करतोय. आजीबाई जोरात ते चाललंय. आणि बऱ्याच गोष्टी डबिंग वगैरे काही सिनेमांचं चालू आहे, पण सध्या नाटक जोरात आहे. आणि आता लवकरच 50व्या प्रयोगापर्यंत पोहोचू आम्ही. वाव, आणि तो पण मोठ्या प्रकारे करायचा आहे. सो मस्त चाललंय, मजा येते. पण नाटकाकडे का वळू वाटलं? म्हणजे काही थॉट आहे तुझा त्याच्यामध्ये? सुरुवात माझी नाटकापासून झाली होती. मी एकांकिका स्पर्धांपासून सुरुवात केली होती, मग सिनेमात आलो. आणि नंतर मग काही वर्ष झाल्यानंतर मला असं वाटलं अरे पण नाटक केलं पाहिजे. मग 2019 पासून ही भावना होती की नाटक करायचंय मला, पण नाटक त्यावेळेला मिळत नव्हतं. अनेक दिग्दर्शकांना, लेखकांना जाऊन भेटलो, त्यातलेच माझेच दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांना पण जाऊन भेटलो होतो. तर ते तेव्हा त्यांच्याकडे काय नव्हतं माझ्यासाठी. सो जेव्हा आलं तेव्हा त्यांनी मला पहिला फोन केला आणि मग आय कुडंट से नो. आणि मला करायचं होतं नाटक. नाटकाने तुमचं एक रियाज राहतो, तुमच्या स्किलमध्ये खूप डेव्हलपमेंट होते. ही प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला एक डायरेक्ट ऍक्सेस असतो. तुम्हाला डिरेक्टली तुमच्या कामाचं जे काय रिझल्ट आहे तो लगेच तिकडे मिळतो. क्विक रिॲक्शन. मला समीर चौगुले बोलले होते की तुझी लायकी तुला कळते ऍब्सोल्युटली स्टेजवर जेव्हा तू उभा राहतोस तेव्हा. कारण तू एवढा चांगला ऍक्टर असशील, अनेक वर्ष काम केलं असशील, पण तिकडे त्या मुवमेंटला तू एकही वाक्य विसरलास, एकही टायमिंग चुकवलंस तर मग काय गेला सगळा गेम ऑफ. पण असं झालेलं असेलच ना, म्हणजे कधी ना कधी एकदम काळोखी येते डोळ्यासमोर, आणि मग अशा वेळेला तुम्ही काय करता नेमकं त्या मोमेंटला? तुम्हाला सांभाळून घेतात रिअली. पण इतकं म्हणजे ते इझी नसेल. ऍब्सोल्युटली नसतं. आणि ते त्यावेळेला त्यांनी खूप अलर्ट राहणं, त्यांनी सतत ते ऐकत स्वतःचे कान व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं असतं. लकीली माझ्यासोबत एकदाच झालंय, पण ते आजूबाजूला आवाज येत होता खूप, त्यामुळे. काय झालं होतं नेमकं? काय नाही, ते प्रोजेक्टर आहे आमच्या नाटकामध्ये, तो प्रोजेक्टरचा आवाज खूप येत होता. तर मी थोडं डिस्ट्रॅक्ट झालो त्याच्यामुळे, आणि त्यामुळे वाक्य चुकीचं घेतलंय. ओके, बापरे. म्हणजे लोकांच्या रिॲक्शन्स वरती पण हे खूप मॅटर करतं की तुमचे कॉन्सन्ट्रेशन. लोकांच्या रिॲक्शनमुळे नाही, लोकांच्या रिॲक्शनचा फरक पकडून बालनाट्य करतोय म्हणल्यावर अनेक लहान मुलं असतात तिकडे, ते खूप आवाज वगैरे त्यांचं चाललं असतं काय ना काहीतरी. पेशन्स कमी असतो लहान मुलांना. पण सदैवानी खूप कमी वेळा झाल्या आमच्या नाटकाबरोबर. खूप मुलं डिस्ट्रॅक्ट होत नाहीत लवकर, म्हणजे
सतत बघत राहतात शेवटच्या सीन पर्यंत. अगदीच कुक्कुला बाळ असेल तर मग त्याला काय तुम्ही घेऊन पण लोक घेऊन येतात कुक्कुल्या बाळाला. अनेक आणले बापरे. ओ माय गॉड. डू यू थिंक की तो जो एरा होता नाटकांचा, लाईव्ह परफॉर्मन्सेसचा, तो आता परत यायला लागलाय? कारण खूप वेळा असं म्हटलं जातं की आता मराठी पिक्चर्सना लोक जास्त जाणं पसंत करत नाही आहेत, पण म्हणजे 200-300 रुपयाचं तिकीट असतं, पण 500-600-1000 रुपयाची तिकीटं काढून लोक नाटकाला येतात, किंवा कवितांचे प्रोग्राम्स असतील, गाण्यांचे प्रोग्राम्स असतील. तर आता हा पुन्हा रिवाईव्ह व्हायला लागली ही गोष्ट, असं वाटतं तुला? मला माझ्या मेमरीमध्ये तरी असं कधी वाटत नाही की नाटक म्हणजे लॉकडाऊन सोडल्यास किंवा लॉकडाऊनचा थोडासा नंतरचा काळ आपण सोडल्यास नाटकाचं मार्केट एकदमच खाली आलेलं असं मला तरी आठवत नाही. पिक्चरचं मार्केट खाली आल्यामुळे ह्यांचं परत वाढलं असं माझं म्हणणं. आय डोंट थिंक ते रिलेटेड आहेत दोन्ही गोष्टी. कारण नाटकाचं ऑडियन्स आहे, सिनेमाचं आहे, आणि नाटकाचं ऑडियन्स आहे भयानक लॉयल आहे, आणि ते सतत ते फक्तच ते स्वतः नाही तर त्यांचे मुलं, त्यांचे नातवंड, त्यांच्या आजूबाजूची लोक, हे सगळे ते नाटक बघत असतात. ते कल्चर आहे आपल्याकडे. नाटक बघायला जाणं हे आपल्याकडे कल्चर आहे, आणि ते सगळीकडे, पुण्याच्या पण अनेक भागात आहे, मुंबईच्या पण अनेक भागात आहे, कोल्हापुरात, सांगलीत, सगळीकडे ते कल्चर आहे. त्यामुळे मला वाटत नाही नाटकाचं ऑडियन्स कधी जाईल. मी आता युकेला गेलो होतो तर तिकडे तर जे म्युझिकल्स होतात ते रोज होतात. त्यांची तिकीट 10,000 हजाराची असतात. मोस्टली सगळे हाऊसफुल असतात. आता सिनेमे काय त्यांच्याकडे बनत नाहीत का? बनतात, मोठ्या लेवलला बनतात, बेटर बनतात आपल्यापेक्षा, पण तरी तिथे लोक नाटकाला जातातच. त्यामुळे नाटकाला मरण नाहीये. तसं म्हणतात की OTT मुळे सिनेमा लोक जाणं बंद करतील. कुठे गेलो? लगेच बाकीच्या सिनेमांनी 1000 करोड वगैरेचा धंदा केला. सो आय डोंट थिंक कुठल्या माध्यमाला तसं मरण आहे. त्या माध्यमाच्या त्या गोष्टी आहेत, त्या हिशोबाने तुम्ही जर त्या गोष्टी बनवल्यात तर लोक बघायला येणार. म्हणजे रिलेटेबल असलं पाहिजे. रिलेटेबल तो नंतरचा मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे की ते माध्यम आहे, नाटक माध्यम आहे. नाटकाचं जे ग्रँजर आहे, नाटकाचं जे कमर्शियल व्हॅल्यू आहे, नाटकामध्ये जे लोकांना आवडतं बघायला, ते तुम्ही चांगल्या प्रकारे, नवी प्रकारे, फ्रेश प्रकारे दिलं तर लोक बघायला येणार. सिनेमामध्ये जर तुम्ही ते सिनेमॅटिक बनवलं तर लोक बघायला येणारच. तिथे जर तुम्ही एखादा सिरियल जर का शूट करून सिनेमा दाखवला तर लोक नाही येणार बघायला. साधी गोष्ट आहे. पण म्हणजे कॉन्सेप्ट्स इम्पॉर्टंट आहेत. कॉन्सेप्ट्स इम्पॉर्टंट आहेत जे मराठीत खूप चांगले आहेत, आणि मराठीत यावर्षी पण म्हणजे 2023 म्हणा चांगला वर्ष गेलेलं आहे. काही चांगले सिनेमे आलेले आहेत, चांगल्या प्रकारे चाललेले आहेत. सो ते आय थिंक कमर्शियल सिनेमा असणं, खूप चांगला कमर्शियल सिनेमा बनत राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. राईट. तू आता युकेचं म्हणालास, तुझं असं म्हणजे तिकडे एक वेगळं सेकंड होम आहे किंवा तुला करायची इच्छा आहे असं आम्हाला कळलंय. करायची इच्छा म्हणजे असं वगैरे काही नाही, पण तिकडे बरेच सिनेमांचं शूटिंगसाठी मी गेलेलो आहे, त्यामुळे तिकडे सतत जाणं होत असतं. आणि काय नाही, मजा येते. एक दुसरं घर आहे, तिसरं घर म्हणेन मी. पहिला मुंबई, दुसरं पुणे, मग तिसरं ते, असं त्याला मी तिसरं घर ते मी म्हणेन. शॉपिंग वगैरे करतोस तिथे? हा, खूप. माझी कमी माझ्या बहिणीची आणि माझ्या आईची जास्त. नाही, तू उलट सांगत नाहीस की तू शॉपिंगला जात असते. म्हणजे ही माहिती कुठून मिळाली? मला मिळाली आहे की असं कळलंय की तू मुद्दामून बहिणीला सांगत नाहीस अजिबात की तू शॉपिंगला जाते, ती काहीतरी मागत राहते. हे साफ खोटं आहे. हे अफवा बनवलेली आहे. ती ज्या दुकानात जाणार आहे त्याच्या वेबसाईट वरती जाऊन मला हे हव्याची लिस्ट पाठवते, आणि ते घेत मी फिरत असतो सगळीकडे. तू सगळ्यात महाग काय शॉपिंग केलंयस आतापर्यंत? सगळ्यात महाग तिथे लंडनमध्ये किंवा कुठेही? कुठेही बोलायला गेलं तर आय थिंक टीव्ही मी जो घेतलाय तो सगळ्यात. तू टीव्ही घेतलास? तिकडे नाही, तिकडे सगळ्यात महाग माझ्यामध्ये मला माझी स्कॉटलंडची ट्रिप महाग पडली मला, पण चांगली पडली. म्हणजे ट्रिप नाही, मला वस्तू हवी. वस्तू तिकडे सगळ्यात जास्त महाग मी काय घेतली आहे? बाप रे, मला आठवत नाहीये. म्हणजे सगळंच महाग होतं? सगळंच महाग नाहीये, सगळं स्वस्त होतं. काय इलेक्ट्रॉनिक काय घेतलंय मी जेन्युइनली तिकडे प्रायमार्क वगैरे मध्ये जातो शॉपिंग करायला. मी फार महागड्या ठिकाणी जात नाही, तिकडे स्वस्त गोष्टी जास्त. पण कमिंग बॅक टू टीव्ही, तू आजच्या काळात टीव्ही तुला का घ्यावा असं वाटलंय? म्हणजे सगळं OTT वर. मोठा टीव्ही घ्यायचा होता मला. अच्छा, काही सिनेमा तुम्ही नाही बघू शकत मोबाईल स्क्रीनवरती, लॅपटॉप स्क्रीनवरती. तुम्हाला काही गोष्टींसाठी तुम्हाला तो टीव्हीचं, मला ऍक्च्युली प्रोजेक्टर घ्यायचा होता, पण प्रोजेक्टरसाठी जागा नव्हती. ते मेंटेन सगळं करणं, ते सतत लावत बसणं, सतत अंधार करणं,
त्यापेक्षा मग आय थॉट की या रिसेंट ह्याच्यामध्ये मग मी मोठा टीव्ही घेतला. माझ्याकडे प्ले स्टेशन पण आहे, तो त्यासाठी पण मला हवा होता. सो या सगळ्याच गोष्टींसाठी मी तो घेतला. पण तुमच्या देयर इज अ थिंग कॉल्ड वॉचिंग मूवीज इन युअर फॅमिली ना, म्हणजे फॅमिली टाइम तुमचं पिक्चर बघणे आहे. तर हे कशात ना आणि कुठून आले? आईमुळे की? आईमुळे. तिने तिच्या काळात खूप केलेलं आहे ते. तिच्या काळात VCR होते, तेव्हा माझे जे आजोबा होते ते स्वतः दिग्दर्शक होते, अरुण कर्नाटकी. तर त्यांनी तिला खूप सिनेमे बघायची सवय लावली. अनेक इंग्लिश सिनेमे त्यांनी दाखवले तिला त्या काळात. रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क पासून, टर्मिनेटर पासून. म्हणजे तिला स्वतःच्या घरामध्ये पिंजरा, सामना, सिंहासन असे मोठे मोठे सिनेमे तर तिने बघितलेलेच आहेत. दादा कोंडकेंचे अनेक सिनेमे, ह्याची सवय तर तिला होतीच. पण त्याचबरोबर हे बाकीचे इंग्लिश आणि हिंदी सिनेमे पण तिला बघायची सवय लावली. तिच्यामुळे मला लागली. तिच्यामुळे मी पहिल्यांदा हॅरी पॉटर बघितलं, तिच्यामुळे मी पहिल्यांदा पिंजरा बघितलं. वाव, म्हणजे ही रेंज मला कळते. हा, तिच्यामुळे मी पहिल्यांदा तिच्यामुळे मी हरिश्चंद्राची फॅक्टरी बघितलं. ती मला ओढून घेऊन गेलेली हरिश्चंद्राची फॅक्टरी बघायला. लहान होतो मी, मला ऑब्व्हियसली तुम्ही कुठल्याही लहान मुलाला विचाराल तर त्यांना हिंदी सिनेमे बघायचे असतात, तर कारण त्यांना अवेअरनेस नसतो मराठी सिनेमांचा. तर त्यावेळेला कुठल्या तरी मोठ्या स्टारचा हिंदी सिनेमा आला तर मला तो बघायचा होता. आई खेचून मला हरिश्चंद्राची फॅक्टरीला घेऊन गेली आणि मला तो सिनेमा भयानक आवडला. म्हणजे माझी फेवरेट फिल्म झाली ती तेव्हापासून. सो ते सिनेमा बघण्याचं जे एक वळण आहे ते आईमुळे लागलं. ऑल्सो तुझीच आई, म्हणजे जेव्हा मला ही एक मेमरी खूप आठवते की अशी टिपिकल कुठच्या तरी शेड्स, 3-4 डल शेड्सची कॉटनची साडी, नऊवारी, आणि ते हातात असं घेऊन अशी 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 करत यायची. आणि मग नंतर लक्ष आणि तिचा सीन असायचा. मग मागून कोणीतरी आलंच पाहिजे, म्हणजे तिचे बाबा. ओ माय गॉड, हे म्हणजे लिटरली असे इतके मेमरीज, इतके ते असे जोडल्या गेल्या आहेत. सो तू जेव्हा स्क्रीनवर आई बाबांना बघत होतास तेव्हा काय फिलिंग होतं आणि कसं, म्हणजे तू कसं ते अडॅप्ट केलंस की? आय थिंक कुठेतरी कुठल्याही ऍक्टरच्या मुलाला जर तुम्ही दाखवाल तर पहिल्यांदा थोडे तरी क्रिंज होतील ते, की अरे माझे आई बाबा काय करतायत, जेव्हा तुम्ही अगदी लहान असता तेव्हा. कारण तुम्हाला तुमच्या आई बाबाला तशी बघायची सवय नसते ना. मुळात माझी आई तशी नाहीये. माझी आई म्हणजे साधारण लहानपणी हातात छडी घेऊन जायची, कारण मी अभ्यास नाही करायचो. त्यामुळे माझ्या आईसाठी धाक माझ्या घरात माझ्या आईचा होता माझ्यासाठी. आणि तिला अशाच्यात बघणं माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग असायचं. मोठा व्हायला लागलो तेव्हा तर खूप एन्जॉय करायला लागलो त्या गोष्टी, नवल वाटायला लागल्या त्या. पण आय फील की ते जे ते करायचे त्यावेळेला, त्याच्या मागे त्यांचं टायमिंग आणि त्या गोष्टी कशा जुळून यायच्या, ते सगळं ते तिच्याकडून जाणून घ्यायला खूप मजा येते मला. वाव. पण थँक्यू फॉर सेइंग दिस. कारण कुठच्याही म्हणजे एखाद्या सेलिब्रिटी किड बरोबर बोलताना नेहमी असं असतं की नाही मला इतकं मस्त वाटायचं, मला इतकं फॅसिनेटेड. सो तुझा खूप छान अप्रोच आला की नाही, पहिल्यांदा नाही ते ऍक्सेप्ट होत. खोटं बोलताय, त्यांना खूप फॅसिनेटिंग वाटायचं. खोटं बोलतात. ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या आई बाबांना आधी लहानपणापासून ऍज अन ऍक्टर बघितलेलं नसतं ना, ते आधी तुमच्यासाठी तुमचे आई बाबा असतात. तू कुठला सिनेमा बघितला होतास की? पहिला मी सगळे महेश कोठारेंचे सिनेमे. अच्छा, सगळे. थरथराट वगैरे रिक्रिएट करायला मला खूप आवडायचं. कुठला थरथराट वगैरे, मी त्यात महेश कोठारे असायचो. तर मला ते फायटिंग करायला खूप आवडायची लहानपणी. वाव. सो तात्या विंचू की टकलू हैवान आणि काय महाकाळ, कवट्या महाकाळ, तुला कुठचं कॅरेक्टर आवडलंय? मला तात्या विंचू मनाच्या अगदी जवळ आहे, सगळ्यांच्याच आहे. पण आय फील भीती जर कोणाची वाटायची तर मला टकलू हैवानची वाटायची. कारण ते हैवान होता तो, आणि तो असा रिअल लाईफ मध्ये असू शकतो. भावला कदाचित नसणार रिअल लाईफ मध्ये असा येईल, पण असा एखादा येऊ शकतो माणूस, त्याची खूप भीती वाटते. असं तुझी बहीण खूप तात्या विंचूला घाबरायची. हो, आमच्याकडे ती भावली पण होती. रामदास पात्यांनी एक भावली दिली होती आम्हाला त्यावेळेला. आणि तू आणि तुझ्या बाबांनी प्रँक केला होता तिच्यावर? प्रँक वगैरे नाही, असं घाबरायचं होतं. ती तर म्हणजे अशी खूप की यार काय, म्हणजे मला इतकं वाईट वाटायचं आणि मला इतकं असं हे लोक हॅरॅस करायचे मला लिटरली, असं वगैरे ती सांगत होती. सो लक्ष आणि आवडी, राईट? सो तुला आवडीचा मुलगा म्हणून कोणी ओळख दिली आहे का? म्हणजे आता लक्षाचा मुलगा म्हणून तुला बरेचदा ओळख दिली असेल. प्रिया बेर्डेंचा मुलगा म्हणून अनेक जणांनी दिली आहे, 100% दिली आहे. तर कारण तिचं पण कर्तृत्व इतकं मोठं आहे. सो त्या दोघांचा मुलगा म्हणून नक्कीच दिलेली आहे. त्यामुळे ते डबल थ्रेट आहे, डबल ट्रबल आहे ते. कारण अनेक जणांसोबत आईनी काम केलेलं आहे, एकतर अनेक निर्मात्यांसोबत, अनेक दिग्दर्शकांसोबत. आणि माझी आई मुळात खूप डिसिप्लिन्ड आणि भयानक प्रोफेशनल आहे.
सो त्यामुळे ती एक टांगती तलवार असते की आपल्याला पण तितकंच प्रोफेशनल आणि डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. नेगेटिव्हिटी येते यामुळे? नेगेटिव्हिटी सी कसं आहे ना, नाण्याच्या दोन बाजू असतात. आय फील की जर म्हणजे प्रश्न जर असा असेल की बाबा तुझ्या नावामुळे तुला फायदा होतो आणि त्याचे तोटे काय असतात, तर फायदा हा असतो की मला ऍक्सेस खूप इझी आहे. मला काय कुठल्याही स्टार किड मला ऍक्च्युली एक टर्म आवडत नाही, पण कुठल्याही ऍक्टरच्या मुलाला ऍक्सेस खूप इझी असतो. ऍक्टर डिरेक्टरच्या मुलाला, इंडस्ट्री मधल्या मुलाला कुठल्याही दिग्दर्शकापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सोपं असतं. मला जाऊन एखाद्या दिग्दर्शकाला भेटायचं आहे तर ते माझ्यासाठी सोपं असेल, कारण मी माझं डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट कनेक्ट असेल, कारण माझ्या आई बाबांनी इतके वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. पण संधी मिळणं हे त्या मला वाटत नाही मराठीमध्ये आजपर्यंत कोणाला फक्तच नावामुळे संधी मिळाली. मला तरी नक्कीच नाही मिळाली. लोक बोलतात पण मला नाही मिळाली. मला जे काय करायला लागले ते माझ्या कर्तृत्वावरतीच करावं लागलं. सो त्यामुळे त्याची दुसरी बाजू अजून एक अशी आहे ना, की जेव्हा तुमचे वडील किंवा तुमची आई इतकी मोठी असते त्यावेळेला तुम्ही जर त्यांच्याहून मोठे होऊ शकला नाहीत तर तुम्ही आयुष्यात अनसक्सेसफुल आहात लोकांसाठी. आणि खूप जणांच्या बाबतीत झालेलं आहे. इफ यू आर नॉट ॲज गुड सोडून द्या, तुम्ही त्यांच्या इतकेच चांगले ऍक्टर असाल, किंवा माझ्याबद्दल जनरल बोलतो, त्यांच्या इतके चांगले ऍक्टर असाल की काही जागांमध्ये त्यांच्याहून बेटर ऍक्टर असाल, पण सक्सेस जर तुम्हाला त्यांच्याहून जास्त मिळवता नाही आली ना तर तुम्ही अनसक्सेसफुल आहात लाईफमध्ये. बिकॉज तो रेफरन्स लोकांसाठी तो आहे ना की याचा बाप हा होता. त्यामुळे इधर तुम्ही ते असायला पाहिजे किंवा त्यांच्यापेक्षा अतिशय वेगळं असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या फील्डमध्ये नाही, त्याच फील्डमध्ये राहून खूप वेगळं असणं गरजेचं आहे. ओके, स्वतःची वेगळीच काहीतरी छवी मांडताय, स्वतःचं काहीतरी वेगळंच काहीतरी तुम्ही क्रिएट करताय, तर लोक डिरेक्ट कंपॅरिझन करत नाहीत. ओके, पण ते माझ्या बाबतीत तर खूपच होतं, ते कंपॅरिझन होते आणि इट्स फाईन. आता आय हॅव लर्न टू लिव्ह विथ इट. बिकॉज माझं म्हणणं आहे की मी इथे माझं काम, मला ऍक्टिंगवरती प्रेम आहे, मला सिनेमावरती प्रेम आहे, नाटकावरती प्रेम आहे, म्हणून मी हे करतोय. सो मला त्या गोष्टीचा फिअर घेऊन जर मी राहिलो तर मी फिअरफुल राहील. मला आता फरक पडत नाही. मला माझं काम एन्जॉय करायचं आहे. सक्सेस मिळणं हे लोकांच्या हातात आहे. मला माझं काम सिन्सिअरली करता येतं, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. पुढे जे लोक त्याच्यामध्ये काय प्रतिसाद देतात ते लोकांवरती. बरोबर. पण असं आहे का की हे जे वेगळं छाप पाडणं तू म्हणतोयस, तर त्यामुळे तू कॉमेडी जॉनरा ट्राय करण्यासाठी थोडंसं बॅकफूटवर आहेस? पहिले 3-4 वर्षात असंच होतं. आता मी करतोय. आता मी खूप 2-3 कॉमेडी फिल्म्स केलेत. माझं नाटक कॉमेडी आहे. मग आता कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? भयानक रिस्पॉन्स. चांगला. मला अतुल परचुरे काय बोलले माहितीये, पहिल्या प्रयोगाला आले होते ते, आणि ते इंटरव्ह्यू मध्ये मला बोलले, मी ऐकल्या मी थक्क झालो. माझं झालं, अरे मला पुढचा प्रवेश करायचा, तुम्ही असं का बोललात मला पहिल्याच नाटकामध्ये. ते मला येऊन बोलले की मी आधी तुझ्या वडिलांचा फॅन होतो, आज मी तुझा फॅन आहे. अँड दॅट मेंट अ लॉट टू मी. बट तिथे इंटरव्ह्यू मध्ये येणं पहिल्याच प्रयोगाला मला झालं पुढचा राहिलाय अजून सेकंड हाफ. सो त्यामुळे नाटकामुळे मला जो एक छान प्रतिसाद लोकांचा मिळतो आणि जी लोकांपर्यंत माझी एक वेगळी छवी जाते, ते आय एम एन्जॉईंग. आणि मी रिग्रेट करतो की मी कॉमेडीला इतके वर्ष नाही म्हणालो. बिकॉज आय फील की मी त्या जॉनरमध्ये खूप कम्फर्टेबल असतो, खूप जास्त कम्फर्टेबल असतो. पण मी त्याला नाही म्हणत होतो कारण मला कंपॅरिझन नको होतं. पण आता मला वाटत नाही. आय डोंट केअर अबाउट इट. आता मी जे येईल हाताला ते करेन. सही आहे. ऑल्सो तू डान्स आईकडनं घेतलायस आय गेस. म्हणजे खूपच चांगल्या, म्हणजे तुझं ते मोटिवेशन कुठून मिळालं, किंवा तुझं पहिलं? आवड होती. आवड होती डान्स करायची, बाकी काय नाही. मोटिवेशन वगैरे म्हणजे आवड होती मला लहानपणापासून सांगायचे की हिरोला डान्स आला पाहिजे, हे आला पाहिजे. पण फक्तच हिरोला डान्स आला पाहिजे म्हणून मी डान्स शिकलो नाही. मला त्याची आवड होती डान्स करायची. लहानपणापासून मी मला आठवतं आमच्या स्पर्धा होती शाळेमध्ये डान्सची, आणि मी ते ओ जाने जाना गाण्यावर नाचलो होतो. तर आईने मला मस्त टी शर्ट घालून खेळण्याचं गिटार वगैरे देऊन मला पाठवलं होतं. आणि मी तो काय नाही, टी शर्ट काढला, स्टेजवर जायच्या आधी टाकला तिच्या अंगावर आणि तसंच बिकॉज त्यांनी त्याच्यामध्ये विदाउट टी शर्ट, मी कसं टी शर्ट घालून. परफेक्शन. म्हणजे मी इक्बल का जीना त्याला केलं नाही, कारण मला तसा टी शर्ट मिळाला नाही तो जाळ्यांचा जो घालतो तो. तर ते काय म्हणतो त्याला, अॅक्युरेसी महत्वाची होती. पण डान्स करायची मला लहानपणापासून आवड होती. फॉर्मली मी ट्रेनिंग कधी घेतलेली नाहीये डान्सची,
पण मला आवडतो डान्स करायला. मी जेव्हा इव्हेंट्स करायला लागलो अवॉर्ड फंक्शन्सचे, तेव्हा मला कळलं की डान्स किती डिफिकल्ट आहे. कारण स्टेजवरचा डान्स हा कम्प्लिटली वेगळा असतो, कॅमेरा समोरचा कम्प्लिटली वेगळा असतो. सो तेव्हा मला तो फरक कळला. पण डान्स करायला मी अजून कॅमेरा समोर जास्त कम्फर्टेबल आहे स्टेजपेक्षा. सही आहे. तुझं आय गेस हॉस्टेल लाईफ स्कूल लाईफ मध्येच होतं. सो तू बोर्डिंग मध्ये होतास. सो जेव्हा सुट्टीसाठी तू घरी यायचास तेव्हा घरून आता परत सुट्टी संपली आणि बोर्डिंगला जायचंय. सो हे काय फिलिंग असायचं? हे सांगितलं नाही स्वानंदीने तुम्हाला? रडायची दरवेळेला जाताना. स्वानंदी खूप रडायची, पण तिचं असं म्हणणं आहे की तू कधीच असं तुझे इमोशन्स बाहेर येऊ दिले नाहीस किंवा तसं मे बी त्या रिस्पॉन्सिबिलिटी मोड मध्ये जायचास आणि तिला सांभाळायचंय. सो मी एकदम अजिबात रडणं किंवा माझे इमोशन्स जास्त ओव्हरपॉवर नाही व्हायला पाहिजे कोणावर. असं गोष्ट अशी असायची ना की आईला तिकडे आम्हाला काय म्हणतो, तिला नको असताना तिला तिथे ठेवावं लागलं हॉस्टेलला आम्हाला. कारण ती सिंगल वर्किंग मदर होती आणि इथे कोणाच्या तरी रिस्पॉन्सिबिलिटीवरती आम्हाला सोडून जाणं तिला पटत नव्हतं. कारण मग तिचं जर आमच्यावरती लक्ष नसेल तर चुकीच्या सवयी लावू शकतात. ते वाढतं वय असतं तुमचं आणि मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही राहत असतात आणि जर ती नसेल आमच्याकडे बघायला तर या सगळ्या खूप विचित्र गोष्टी पण घडू शकतात. तर तिला ते नको होतं. तिला त्या कोणाच्या तरी म्हणजे आम्ही आमच्या रिलेटिव्सकडे जाऊन राहायचो आणि माझ्या काकीने तर मला खूप सांभाळलंय. पण तिला ते त्यांचं पण घर होतं, त्यांच्या मुलांचा पण संसार होता. तिला कोणाच्या जीवावर टाकून आम्हाला जायचं नव्हतं. सो त्यामुळे तिने आम्हाला त्या हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि ती बाहेर खूप काम करत होती. जर आम्ही इथे रडत असू, म्हणजे मी इथे रडत असेन, मी जर जबाबदारी घेत नसेन तर तिचं तिच्या कामात लक्ष लागणार नाही. तिला कुठेतरी तिच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे मला माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं खूप गरजेचं होतं. पण तुला हे त्या वयात कळत होतं, इतक्या लहान वयात? हा, म्हणजे कळत होतं. आता ती आय फील जेव्हा तुमचे वडील खूप लहानपणी जातात तेव्हा ती मॅच्युरिटी कुठेतरी तुम्हाला यायला लागते. हो, बिकॉज तुमच्या जबाबदाऱ्या पडत जातात, तुम्हाला त्याची जाणीव होत जाते आणि बाहेरून कोणी येत नाही, तुम्हालाच तुमचं घर सांभाळावं लागतं. अजूनही तेच करावं लागतंय. सो आय थिंक त्या गोष्टीची समज लवकर यायला लागली मला. आता बाबा असते तर तुम्ही कसं वाईब केलं असतं एकमेकांसोबत? काय माहिती नाही यार, माहिती नाही. बिकॉज बाबा असते तर मी कदाचित व्यक्तीच वेगळा असतो ना. कदाचित पूर्णपणे नाही पण कदाचित वेगळा असतो. मला माहिती नाही काय असतं, काय वाईब असती. आत्ता जर ते आले तर आत्ता वाईब काय तर मी सांगू शकतो. तेव्हा काय असते आय डोंट नो. नाही, मी आताच म्हणते. आता अचानक आले तर आता अचानक काय माहिती यार. मला खूप आवडलं त्यांनी माझं नाटक बघितलं तर. नाटकाची अनाउन्समेंट त्यांच्या आवाजात आहे बाय द वे, AI मधून रिक्रिएट केलेली आहे. सो त्यांनी नाटक बघितलं माझं तर खूप मजा येईल. माझी खूप इच्छा होती त्यांच्यासोबत ती असते तर शांतीचा कार्टा त्यांचं जे नाटक होतं ते करायला त्यांच्यासोबत मजा आली असती. वाईब काय असती त्यांच्यासोबत माहिती नाही. म्हणजे ते स्वतः खूप हजरजबाबी होते. माझा थोडासा स्वभाव त्यांच्यासारखा आहे, थोडासा आईसारखा आहे, मिक्सचर आहे दोघांचा. सो आय फील मस्त वाईब असते. आईसारखा म्हणजे कसा? म्हणजे हजरजबाबी आणि आईसारखा म्हणजे जिद्द जी आहे ती मला आईकडनं मिळते. आय थिंक राग मला आईकडनं मिळतो. पण परत ह्युमर थोडासा मला वडिलांकडनं मिळतो. आणि मला क्षितिज सर म्हणतात, मी नाही म्हणत, की टायमिंग पण त्यांच्याकडे. वाव. हे मुलांचं राग येणं असं कायमच जास्त राहिलंय का? म्हणजे मुलींपेक्षा जास्त? तर बाबा सगळं इक्वली बॅलन्स्ड आहे. तिघांनाही खूप राग येतो. मग कसं डील करता तुम्ही? असं झाशीची राणी आणि हे दोघं राहतात, असं कोणतरी व्हायलेंट माणूस राहतो घरामध्ये, असं कसं काय नाही. मॅनेज म्हणजे आता आम्हाला एकमेकांची सवय खूप आहे आणि मॅनेज करतो आम्ही एकमेकांना. भांडणं होतात आमच्यामध्ये पण आम्ही दुसऱ्या मिनिटाला एकत्र असतो. तर त्यामुळे ते वादविवाद होणं, कारण कसं आहे ना की मी पण शिकलेलो आहे, स्वानंदी पण शिकलेली आहे, आई पण शिकलेली आहे. प्रत्येकाचं वाचन आणि प्रत्येकाच्या गोष्टी, प्रत्येकाचे ओपिनियन्स गोष्टींचे वेगळे असू शकतात. आमच्याकडे ते आहेच आणि तिघांचे 3 ओपिनियन वेगळे असू शकतात. सो त्यामुळे ते आमच्याकडे एक गोष्ट कायम आहे की आम्ही कम्युनिकेशन क्लिअर ठेवतो. मनामध्ये काय दाबून ठेवत नाही. जे काय ते कम्युनिकेशन क्लिअर पाहिजे. तिघांमध्ये सुद्धा आपली मतं जुळत नसली तरी ते कम्युनिकेशन क्लिअर पाहिजे. सो आय थिंक तसं ते क्लिअर ठेवून आम्ही आता खूप पेशन्स झालेत आमच्यामध्ये. जशी वयांमध्ये वाढ झाली आहे सगळ्यांच्याच, तशी तिघांमध्ये खूप पेशन्स झालेले, आधी अजिबातच नव्हते. तू वाचतोस खूप, राईट? आणि तुला पॉलिटिक्स मध्ये पण इंटरेस्ट आहे?
वाचतो मी ही का रिॲक्शन असते प्रत्येक वेळेला पॉलिटिक्सचा विषय काढल्यावर? काय वाटतं तुला का असेल? सगळ्यात जास्त टार्गेट एकतर कुठल्या पॉलिटिकल साईडनी बोलायचं हे कळत नाही, दुसरी कुठलं पॉलिटिकल मत व्यक्त करायचं हे कळत नाही. आता मी व्यक्त करत नाही ह्याच्यावरती पण लोक चिडणार. मी व्यक्त केलं तरी लोक चिडणार. ते कुठला तो इंजाम उल्लाचा इंटरव्ह्यू आहे ना, की तो काहीतरी पायानी बॉल अडवला, आउट दिला, पायानी बॉल नाही अडवला तर परत आउट झाला, तर तो बोलला की आय स्टॉप द बॉल, आय स्टॉप द बॉल, आय आउट, आय डोंट स्टॉप द बॉल, आय आउट. तर त्यामुळे ते आमचं तसं झालंय सध्या, की मत व्यक्त केलं तर वी आर आउट, नाही केलं तर वी आर आउट. तर त्याला काय. बरं, मी एक जनरलाइज प्रश्न विचारते तुला पॉलिटिक्स बद्दल. सो आत्ताच्या करंट पॉलिटिक्स मध्ये तुला काय वाटतं की पॉलिटिशियन्स मध्ये अशा 3 गोष्टी सांग की ज्या तुला आवडत नाहीत? आवडत नाहीत? डिसऑनेस्टी, आय थिंक ऑनेस्टी जर असेल तर खूप गोष्टी मुद्दे सुधारतील. परत अनेक पॉलिटिशियन्स खूप चांगले ऍक्टर आहेत, ही गोष्ट आवडत नाही. आणि तिसरी म्हणजे मला असं वाटतं की करप्शन माझ्यामध्ये. पण अनेक ऍक्टर्स पण तर पॉलिटिशियन आहेत. हे तुला आवडतं का? प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तू तरी जाणार नाहीस पॉलिटिक्स मध्ये? काय करू, कसं जाऊन, काय तिकडे एवढे चांगले चांगले ऍक्टर्स असताना माझी काय गरज आहे मेन म्हणजे. पण ते पॉलिटिक्स मध्ये जाणं मी का जात, म्हणजे साऊथ मध्ये अनेक ऍक्टर जातात आणि अनेक ऍक्टरचं सक्सेसफुल करिअर आहे पॉलिटिक्स मध्ये, कारण मे बी तिकडे गोष्टी वेगळ्या आहेत, महाराष्ट्रात वेगळ्या आहेत. महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि या गोष्टी इतके शिकली सवरलेली लोक आहेत ना, की ते कदाचित कुठल्याही ऍक्टरला असं लगेच एक्सेप्ट नाही करू शकत पॉलिटिशियन म्हणून, लॉ मेकर, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून. त्यामुळे तुम्ही आपल्याकडे बघा, मॅक्झिमम जे पॉलिटिशियन्स असतात ते शिकली सवरलेली असतात. कारण महाराष्ट्राची जनता शिकली सवरलेली आहे, वाचन सगळ्यांचं उत्तम आहे, त्यामुळे ते कोणालाही नाही एक्सेप्ट करू शकत लगेच. अनेक ऍक्टरांनी प्रयत्न केलाय पॉलिटिक्स मध्ये जाण्याचा, खूप कमी सक्सेसफुल राहिलेले आहेत. जे त्यातल्या त्यात मासी आहेत ते चालून गेलेले, बाकी नाही. सो तुला काय वाटतं की युथचा आता पॉलिटिक्स कडे बघण्याचा काय अप्रोच आहे? डिव्हिजन आहे त्यांच्या पण पॉलिटिक्स मध्ये. काही लोक तर म्हणतात ते ए पॉलिटिकल आहेत, तर ते मला वाटतं ए पॉलिटिकल इज ऑल्सो अ पॉलिटिकल स्टॅन्स ऍट द एंड ऑफ द डे. पण व्होटर टर्नआउट या वर्षीचा किती होता? ग्रेट होता? फार ग्रेट नव्हता माझ्यामध्ये, सोच होता. सो युथचं काय बघण्याचं, युथ वोट कुठे करत आहे? युथनी जेवढं वोट केलं पाहिजे तेवढं करत नाहीये. ह्याचा अर्थ अवेअरनेस कमी आहे, किंवा त्यांना भरोसा राहिलेला नाहीये कुठल्याच आपल्या लॉ मेकरवरती. त्यांना भरोसाच राहिलेला नाहीये, किंवा त्यांना फरकच पडत नाहीये का? फरकही पडत नसेल. अर्ध्या लोकांना बाहेर जायचंय तर ते का विचार करतील ते वोट करायचा? मला वाटतं गावाकडे अजूनही आहे. गावाकडे कारण त्यांना मॅटर करतं ना यार. त्यांच्यासाठी ते त्यांचं डेव्हलपमेंट खूप मॅटर करतं गावाकडच्या लोकांसाठी. गाव डेव्हलप झाली तर तुमचा देश डेव्हलप होईल. आणि त्यांच्यासाठी त्यांना ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, त्यांना सगळ्याच गोष्टी कमी आहेत, तेव्हा त्यांना हवंय की कोणतरी यावं आणि आमचं आयुष्य सुधारावं. त्यात ते बरोबर आहेत. मला असं वाटतं की तिकडे ऍस्पिरेशन्स पण जास्त आहेत पॉलिटिकल करिअर म्हणून निवडायचं. एक्झॅक्टली. सो ते बिकॉज त्यांची जी इकॉनॉमिक सिच्युएशन मध्ये ते जगतायत, त्याच्यापेक्षा पॉलिटिक्स कुठेतरी त्यांना वाटतं त्या सिच्युएशन मधून त्यांना बाहेर काढेल. तो पण एक मुद्दा झालाच त्याचबरोबर. आणि सो मला असं वाटतं की वोट केलं पाहिजे. फक्तच आपण बाहेर चाललोय किंवा आपण समाजाचा विचार न करता, आपण सोशल मीडियावरती तुम्ही खूप समाजाचा विचार करता, वोट करताना का नाही करत? वोट करताना आपण करा ना. का वोटर टर्नआउट फक्त 50% वगैरे असतो? 50%च वोटर टर्नआउट. पुण्यासारख्या याच्यामध्ये, मुंबईसारख्या शहरांमध्ये एवढा कमी. तिथे शिकली सवरलेली मुलं एवढी आहेत, पुण्यामध्ये तर एवढी आहेत, तिथे वोटर टर्नआउट एवढा कमी येतो तुमचा. म्हणजे त्याच्या मागे कारण काय बाबा हे तरी शोधून काढलं पाहिजे. मुली तुझ्या बुद्धीवर भाळतात की चेहऱ्यावर? चेहऱ्यावर नाही वाहिली तर मग मी प्रयत्न करतो की त्यांना बुद्धीवरती वाढायला. मला एक जेन्युइन प्रश्न असा एक पडलाय की मी तुझे काल अनेक व्हिडिओज इंटरव्ह्यूज ऐकत होते युट्यूब चॅनलवर, आणि ते असे वेगवेगळ्या टाइम झोन्स मधले, म्हणजे 5 वर्ष, 4 वर्ष, 1 वर्ष, 8 महिने वगैरे.
प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तू सिंगल असतोस. म्हणजे तू कुठच्याच इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं नाहीस की बाबा हो मी कमिटेड आहे आता. तरी सुद्धा तुझ्या 8-9 गर्लफ्रेंड झाल्या. म्हणजे तुझ्या गर्लफ्रेंड असतात कधी? 8-9 नक्कीच नाही झाले, जास्तच झाले. सॉरी. ओके. नाही, सिंगल असतो म्हणजे त्यावेळेला बोलावं लागतं ना मी सिंगल आहे वगैरे. असं थोडी आहे. म्हणजे तू आज अरे सांगणार वयाच्या आता तू किती 4-5 वर्षापूर्वीचं बोलते, वयाच्या 23-24 वर्षी कोण रिलेशनशिप मध्ये सिरियस असतं? मी तरी 8 महिन्यापूर्वीचं पण बोलतेय की. 8 महिन्यापूर्वी तर नव्हतोच मी सिंगल, म्हणजे होतोच मी सिंगल. इथेच कळतंय दाल में कुछ काला है. कारण मलाच माहिती नाहीये की मी होतो की नव्हतो. मला बघा व्हॉट्सअप जाऊन बघायला लागेल होतो का रे आपण 8 महिन्याआधी सिंगल. सिरियसली म्हणजे एवढं म्हणजे तू डू यू एव्हर वॉन्ट टू बी सेटल की नाही? सेटल इफ आय फील सेटल्ड, इफ मला माझं स्वतःचं घर जेव्हा होईल, मला जेव्हा वाटेल की मी सेटल्ड फील करतोय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहणाऱ्या माणूस कसं सेटल्ड फील करतो मला अजूनपर्यंत माहिती नाहीये. कारण इतकं आज काम आहे उद्या नाही, आज हे ते गोष्टी असतातच. पण त्यातल्या त्यात जर मी स्मार्टली, अनेक जसे ऍक्टर्सनी स्मार्टली फायनान्शियल प्लॅनिंग केलेली आहे, तसं मी करून जर सेटल्ड झालो प्रॉपर वे मध्ये, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉपर गोष्टी तुम्ही प्रॉपर हे करणं, तेच त्याला स्मार्ट इन्व्हेस्टमेंट खूप अनेक जणांनी केलेलं आहे. करतोय म्हणजे हळूहळू चालू करतोय. ते करणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये मी ऐकलंय की स्वप्नील दादा सगळ्यात जास्त ब्रिलियंट आहे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. येस येस, इज व्हेरी ब्रिलियंट. मी असं ऐकलंय, मी त्याच्याकडनं टिप्स घेणार आहे लवकरच. सो तुझे रिलेशनशिप्स आणि म्हणजे आता तू म्हणतोस की 8-10 झाले आहेत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त मोजल्या नाहीत मी कधी. सो आताची जी एक नवीन टर्म आली आहे सिच्युएशनशिप किंवा हुकअप्स, त्याबद्दल तुला काय वाटतं? सी ते डेटिंग ऍप्स मुळे ते जास्त वाढलेलं आहे. आय फील जेनझी मी तर आय डोंट आयडेंटिफाय एज अ जेनझी बिकॉज मिडल जनरेशन ऑफ द मिडल जनरेशन. तुझं बॉर्न इयर काय? माझं 96. But you're also the same. नाही, मी मिलेनियल आहे. Absolutely not. Did you grow up in the 90s? नाही, पण so how are you a millennial? तर नाही होत ना. Exactly. So मी 97 born आहे. So we are the middle generation of the middle generation. आपण जेन्सी नाही होत कारण आपण 2000 मध्ये जन्मलेलो नाही होत. ते लोक आपल्याला एक्सेप्ट करत नाहीत. आपण मिलेनियल नाही होत कारण आपण मोठे नाही झालो आपण 90s मध्ये. वी डिडंट ग्रो अप इन द 90s. आपण ते सचिन तेंडुलकरचा डेब्यू नॉट बघितलं नाही. 90sच लागतं ना, म्हणजे 96 97. हो, पण डिड यू ग्रो अप इन द 90s? तुझी आठवण काय 2000 सालापासून तुझे कळायला लागलं आपल्याला की काय आहे काय नाही आहे. आपल्याला तेव्हा एकदम 90sचा रेडिओ आपल्याला आठवत नाही. आपल्याला MP3 प्लेयर्स आठवतात. तर आपण धड इकडचे ना धड तिकडचे नाही होत. वी आर द मिडल जनरेशन ऑफ द मिडल जनरेशन. सो सगळ्यात प्रॉब्लेम ह्याच जनरेशनला होतो. मिलेनियलचं सेटल आहे, ते आता टिंडरवर असतील, उद्या shaadi.com वरती असतील. जेन्झीचं ते बंबल टिंडरवरती सॉर्टेड आहे. प्रॉब्लेम आपल्याला होतो, कुठे जायचं? मला तिकडे जायचं नाहीये shaadi.com वर, कारण मी आता रेडी नाहीये आणि इथे काहीच होत नाहीये. खरं विचारच जुळत नाहीये. कन्फ्युजन आहे. सो ते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे विचार कसे जुळतात? एक पॉलिटिक्स मुळे जुळतात आणि दुसरं आय थिंक तुम्हाला आयुष्याकडनं काय हवंय, तुम्हाला कुठे पोचायचंय, ह्याच्यामध्ये जर थोडी जुळवाजुळव असेल तर बेस्ट असतं ते. आणि व्हॉट अबाउट फिजिकल अपीअरन्सेस? हा, म्हणजे ते तुमच्या शॅलोनेस वर डिपेंड असतं, किती शॅलो आहात तुम्ही त्याच्यावरती. भयानक भरपूर मी भरपूर आहे. पण आय थिंक फिजिकल अपीअरन्सेस इनिशियली तरी मॅटर करतात. इनिशियल फेज मध्ये किती जण काही बोलले की नाही माझ्यासाठी फिजिकल अपीअरन्स नाही मॅटर करत बरं का, पण तरी जर एखादी चांगली व्यक्ती चालत आली तर आपलं लक्ष तिच्याकडे जातच ना. तर त्यामुळे, आणि मुलं तर भयानक शॅलो असतात. आय एम सॉरी, याच्यावरती खूप मला बोलतील परत बाबा, पण असतातच. कारण आणि या वयात तर डेफिनेटली असतात. सो ती रियालिटी आहे, त्याला काय आपण करू नाही शकत. पण म्हणजे तू एकी सोबत कमिटेड असं तर नाहीच म्हणू शकत आपण, पण एकी सोबत असशील तर मग तू चेकआउट करतोस की नाही करत? चेकआउट नाही, पण लक्ष तरी जातं, पण चेकआउट नाही करत. पण इतक्या वर्षात मी कमिटेड रिलेशनशिप मध्ये नाहीच पडलो. किती वर्ष? आय थिंक 3 वर्षात 2-3 वर्षात आय हॅव नॉट बीन. कुठलं असं सगळ्यात खूप जास्त सिरियस होतं? 2-3 वर्ष आधीच. आणि मग काय झालं नेमकं? काय नाही, इट जस्ट वो जिंदगी से कुछ और जाती थी और मैं कुछ और. इट इज जस्ट दैट. ओके, सो म्युच्युअल होतं. हाँ, म्युच्युअल होता है. इट वाज म्युच्युअली डिसाइडेड दैट आई डोंट डिजर्व हर.
नाही just kidding. पण फिजिकल अपिअरन्स वरती जर का आलं तर आय गेस तू पण खूप एफर्ट्स घेतोस. हा कधी कधी म्हणजे तू असं प्रीमियरला जाताना रात्री 3:30 वाजता वगैरे बहिणीला अख्खा ड्रेसअप होऊन दाखवणार आणि विचारणार की मी कसा दिसतोय. म्हणजे लिटरली एवढं आहे. पण का म्हणजे तू दिसतोस बरा व्यवस्थित म्हणजे चांगला म्हणजे एवढं ड्रेसअप होणं किंवा एवढं फॅशन सेन्स असणं किंवा काळाप्रमाणे अपडेटेड राहणं हे का करू वाटतं तुला? बिकॉज एकतर मी फार बाहेर जात नाही पहिली गोष्ट म्हणजे, आणि मला आवडतं फार फार. आय एम नॉट अ व्हेरी आउट गोईंग पर्सन. काय का प्रश्न नाही, पण कसं म्हणजे घरात मला, कारण खूप फिरत असतो, खूप इकडे तिकडे कामानिमित्त जाणं होतं, त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो फ्री तेव्हा मी घरात राहणं प्रिफर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय थिंक ऍक्टर्स कडनं ते एक्सपेक्टेड असतं की तुम्ही एक सर्टन प्रेझेंटेबल असणं तुम्ही खूप त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड असतं ते. म्हणजे तुम्ही किती नाही म्हणलात, सगळेच जे सेलिब्रिटी ड्रेसअप होऊन येतात त्यांना सगळ्यांनाच व्हायचं नसतं, पण टू अ सर्टन पॉइंट यू हॅव टू लुक प्रेझेंटेबल, यू हॅव टू लुक अ सर्टन वे. बिकॉज फक्तच प्रेक्षकांना नाही तर बरेच तिकडे दिग्दर्शक निर्माते पण असतात, त्यांच्या समोर पण तुम्ही प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं असतं. एका लेवलला पोहोचल्यावर मग तुम्ही साध्या कुर्त्या पायजामात जा, काय फरक नाही पडत. म्हणजे लेवल पोहोचेपर्यंत तर म्हणजे आपण अनेक विजय सेतुपती बघतो किंवा अनेक साऊथचे ऍक्टर्स बघतो जे साधे ड्रेसअप होऊन येतात, ते त्या लेवलला पोहोचलेले आहेत की ते अफोर्ड करू शकतात. पण वाटू शकतो ना, म्हणजे लेवलला पोहोचलेले नाहीये, ओव्हर ड्रेस नाही पण ओव्हरऑलच असे खूप असे. तुम्ही कसं असतं ना की तुम्ही एखादा हिंदीतला ऍक्टर आहे, तुम्ही त्याच्यासारखं कपडे घालून येत आहेत तर कुठेतरी लोक म्हणणार की अरे खूप वनबी वाटतंय म्हणून, यू आर ट्राइंग टू बी हिम. सो आय फील की तुमची इंडिव्हिज्युअल फॅशन आयडेंटिटी असणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी ते एफर्ट्स. तुमची फॅशन आयडेंटिटी काय आहे हे असणं, मला ते माझी स्वतःची फॅशन आयडेंटिटी असणं मला खूप आवडतं. म्हणजे हे बाकीचे मुद्दे जर आपण बाजूला ठेवले की माझी एक फॅशन आयडेंटिटी असली पाहिजे. तू डिस्क्राइब करू शकतोस काय फॅशन आयडेंटिटी म्हणतोस? सी क्लासिक पाहिजे, सिम्प्लिसिटी पाहिजे, पण स्टायलिश पाहिजे. म्हणजे ब्रँडेड नसले माझे अर्ध्याहून जास्त ड्रेसअप्स ब्रँडेड नसतातच. मी ते कुठून तरी लोखंडवाला लिंकिंग रोड वरून आणलेले असतात. बट इट शुड लुक गुड ऑन यू. रादर की ते काहीतरी डिफाईन केलं पाहिजे. आता रिसेंटली 2 लुक्स मी जे केले त्याच्यामध्ये मी थोडेसे लूज व्हाईट पॅन्ट्स आणि बॅगी नाही पण थोडेसे लूज ट्राउझर्स व्हाईट विथ इथपर्यंत इन आणि दॅट थोडासा रेट्रोइश कडे जाण्याचा प्रयत्न केला. बिकॉज इट इज क्लासिक, इट इज टाइमलेस. तर ते काहीतरी करण्याचं, एक फॅशन आयडेंटिटी तयार करणं गरजेचं असतं. तू असं गर्लफ्रेंड्सना घेऊन शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह वरती वगैरे बसलायस किंवा तुला फॅसिनेशन आहे? शिवाजी पार्क पेक्षा मरीन ड्राईव्ह जास्त. कारण शिवाजी पार्क मध्ये अनेक ओळखीची लोक भेटू शकतात तुम्हाला. मरीन ड्राईव्हवर नाही, कारण मरीन ड्राईव्ह गर्दीच एवढी असते, काळं गोळ्या काय दिसणार आहे. शिवाजी मध्ये असं चालत गेलं की कोण ना कोणतरी समोरून येतच ओळखीचे. अनेक माझ्या वडिलांचे मित्र पण तिकडे राहतात, अनेक सेलिब्रिटीज तिकडे राहतात, तर ते भीती खूप असते. त्यामुळे मरीन ड्राईव्ह इज बेस्ट. आणि मरीन ड्राईव्हला तर समुद्राच्या समोर, शिवाजी पार्कला जायचं, चालायला जायचं, खायला जायचं, इंटरव्ह्यूज करायला पण जायचं, मजा येते. आणि तिथे बसून ते क्रिकेट इंटरव्ह्यूज करायला, हा मी खूप इंटरव्ह्यूज पण केलेत. म्हणजे तू ते ते पण केलेले आहेत. आणि शिवाजी पार्कची गोष्ट अशी आहे ना की तिकडे बसून राहिलात ना तुम्ही की ते क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष गेलं ना तुमचं की तुम्ही हरवता तिकडे. म्हणजे माझं तरी असं होतं, ते ज्या प्रकारे खेळत असतात आणि जे करत असतात, मग बाजूची जिला घेऊन आलो डेटवर ती तर मग तिला बॉलिंग टाकायला घेऊन जायचं, तिला बॉलिंग टाकायला तिच्या आपल्या फ्लोटिंगची बॅटिंग दाखवायची की आपण दुसऱ्याच्याच बॅटिंग मध्ये असं बघत बसायचं. टायमिंग तर त्यामुळे ते अवॉइड करतो. तुला स्पोर्ट्स म्हणजे प्ले स्टेशन सोडून अजून काय असे आउटडोर गेम्स काही आवडतात का? मला क्रिकेट आवडतं बघायला. मला खेळता मी खूप वाईट प्लेअर आहे क्रिकेटचा. मी शाळेत पण अतिशय वाईट होतो स्पोर्ट्समध्ये. मी चांगला डान्सर होतो शाळेमध्ये, चांगलं थोडंफार गायचो पण तिकडे. तर त्या गोष्टींवर ते खूप कल असल्यामुळे इकडे खूप कमी राहिला तो. प्रत्येक 3 महिन्यांनी स्पोर्ट बदलायचो मी. चक दे इंडिया आला होता तेव्हा हॉकीची क्रेज आली होती. माझा जो बेस्ट फ्रेंड आहे त्याने तर शूज घेतले होते हॉकीचे, एवढे ते सॉक्स, हॉकी स्टिक वगैरे घेतली होती. दुसऱ्या महिन्याला सोडलं त्यांनी हॉकी, दुसऱ्या महिन्याला.
काही डिफिकल्ट स्पोर्ट आहे, असं उठून चक दे इंडिया बघून मी नाही करू शकत. त्याला खूप तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे मला आठवतं एक अख्खी गर्दी फुटबॉल सोडून हॉकीकडे गेली होती चक दे इंडियाला, नंतर चक दे इंडिया नंतर, पण नंतर परत सगळे इकडे आले, कारण त्यांना कळलं की काय किती मेहनत आहे त्या स्पोर्टमध्ये. मग क्रिकेट तेवढं कम्पॅरेटिव्हली इझी आहे म्हणजे? नाही, कुठला स्पोर्ट इझी नाहीये. कुठलाही जगातला स्पोर्ट इझी नाहीये आणि क्रिकेट तर नाहीच आहे. पण मला बघायला मजा येते. काल मरीन ड्राईव्ह वरती सगळे आले होते, मला जायचं होतं पण मी पुण्यात असल्यामुळे आणि मी तुला वेळ दिली असल्यामुळे मी गेलो नाही. नाही, मी पण तुला वेळ दिला कारण माझा कसं तो प्रॉपर. अरे तू पण गिरगावचा आहेस बाय द वे. हो, मी पण गिरगावची आहे. हो, मला वाटलं तू पुण्याची आहेस. नाही, ओरिजिनली गिरगावची आहे. ब्युटिफुल. आमचं घर आहे अजून. प्रॉपर चाळीत राहते. हो, काय बात. आमचं घर आहे कुंभारवाड्यात. हो का? गोल देवळाच्या बाजूला. हा, ऑफकोर्स. कारण मला आठवतंय की मी एक स्टोरी केली होती की दहीहंडीला प्रॉपर म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या खिडकीत यायचे आणि सगळे असे जमलेले असायचे त्यांना बघायला. आणि स्वप्नील जोशी पण तिकडचा आहे. खूप जण. बापरे, दुनिया गिरगावची आहे. दुनिया. धर्मेंद्र नाही, आय गेस. नाही, जितेंद्र जी गिरगावचे आहेत. चाळीची कशी काय आठवणी आहेत तुझ्या चाळीत? चाळीचे बेसिकली आम्ही तर शिफ्ट झालो होतो कारण वडील तिथे राहू शकत नव्हते आफ्टर अ पॉइंट, कारण लोक त्रास द्यायची. धूमधडाका आल्यानंतर मला आठवतं की गणपती होता जेव्हा घरामध्ये, आमच्या घरातल्या गणपतीमध्ये साधारण 100 जण रोज जेवायला असायची. आणि तिकडून कारण अनेक कुटुंब एकत्र राहायचे, तर धूमधडाका रिलीज झाल्यानंतर माझ्या वडिलांना एकदा टाकीवर बसावं लागलं होतं, इतकी लोक गर्दी जमा झाली होती. खाली माझे जे 2 भाऊ आहेत जे अजूनही तिकडे राहतात, ते काय म्हणतो बॅरिकेड्स घेऊन खाली उतरायचे पप्पांना गाडीपर्यंत सोडायला. मग आफ्टर अ पॉइंट मग त्यांना घर शिफ्ट करावं लागलं. नाही तेव्हा नव्हतं, खूप आधीची गोष्ट, 80s मधली गोष्ट. तर नंतर मग आमची गणपती तिकडेच जायचा. गणपती आमचा बऱ्यापैकी तिकडे जायचा, म्हणजे 1.5 दिवसाचा आमच्याकडे असायचा माझ्या घरी, आणि मग तिकडे 5 दिवसाचा असायचा. मग तिकडे पण 1.5 दिवसाचा गेला. मग आम्ही आमच्या घराचा थांबवला आणि आमच्या घरी आता फिरता गणपती असतो. प्रत्येक काकाला, प्रत्येक भावांना गणपती बाप्पा त्यांच्या घरी आणायला मिळतो. यावर्षी आमच्या घरी आहे. तर आणि दुसरी आठवण अशी की आनंद चतुर्दशी त्या दिवशी असते. त्या दिवशी आम्ही तिकडे सगळे जमतो, कारण लालबागचा राजा, GSBS सगळे गिरगाव चौपाटीपर्यंत चालत जायचं. तिथे 5 आणि 6 वाजता वगैरे तो दुसऱ्या दिवशी. आमच्याकडे तरी लवकर येतो, म्हणजे साधारण 12:30-1 पर्यंत लालबागचा राजा येतो. ते इमोशन असं असतं ना की तो आणि ती गर्दी लोकांची. गणेश बाजार, भेंडी बाजार नंतर मला माझा सगळ्यात आवडता सण किंवा उत्सव गणेश चतुर्थी आहे यार, कारण किती पॉझिटिव्हिटी असते सगळीकडे. सगळ्यांच्या घरांमध्ये ते मोदक आणि ती सगळे कुटुंबीय एकत्र येत असतात. काय पॉझिटिव्हिटी असते माहोलमध्येच. ते 1.5-2 वाजता ती लालबागच्या राजासाठी गर्दी बघून मजाच वेगळी यार. ती लोक ते आशेने, काय लोक डोळ्यात पाणी घेऊन लालबागच्या राजाकडे बघतात. ते इमोशन डिस्क्राईब नाही करू शकत तुम्ही. आणि त्या एरियामध्ये जे राहतात ना, अरे प्रश्न, त्या लोकांचं ते काहीतरी वेगळ्याच झोन मध्ये असतात. प्रश्नच नाही, ते इमोशन डिस्क्राईबच नाही. तुम्हाला ते बघावे लागतात स्वतःच्या डोळ्यांनी. देवावर तुझा विश्वास आहे का? हो आहे, कारण आम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणपती बाप्पा मोरया म्हणूनच करतो, त्यामुळे तो विश्वास तिकडे आहे. हो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कुठेही जा, सुरुवात सगळ्या गोष्टींची गणपती बाप्पा मोरयापासून होते. इट इज कन्सिडर्ड. आम्ही लंडन इंडस्ट्री काय कुठे आम्ही लंडनला पण जेव्हा शूट करतो, त्या बाप्पाच्या फोटोपासून पहिला कॅमेरा रोल होतो, त्याशिवाय होत नाही. कुठेही शूट करा जगामध्ये, बाप्पाशिवाय रोल होत नाही आम्ही. तुला काय वाटतं आयुष्यात, म्हणजे आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे? अरे यार, तू काय इथे ऑलरेडी कधी मध्ये मध्ये क्वार्टर लाईफ क्रायसिस येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारायचं आयुष्य कसं जगलं पाहिजे. म्हणजे असं थोडासा हा फिलॉसॉफिकल प्रश्न होईल, पण काही बेसिक गोष्टी असतात नाही का आपल्या, आपण असं ठरवलेल्या असतात की मला हे करायचं. मला असं नाही म्हणत आहे मी की आपण खूप ओव्हर अम्बिशियस नाही असलं पाहिजे किंवा अम्बिशियस असलं नाही पाहिजे, पण सिम्पल गोष्टींमधला जो असं एक ते एक्स फॅक्टर आहे ना तो, तर त्याबद्दल तुला काय वाटतं की तू एन्जॉय करतोस का सिम्पल गोष्टी? मी करतो ना, 100% करतो. आणि आयुष्य कसं जगलं पाहिजे मला माहिती नाही, कारण त्या प्रश्नाचं उत्तर मी पण शोधतोय. पण फ्रीली जगलं पाहिजे असं मला वाटतं. खूप फ्री
असणं, फ्रीडम असणं गरजेचं आहे. आणि कदाचित तो कधी कधी आपल्या हातात नसतो. आपला फ्रीडम खूप खूप काही वेळेला नसतो, काही वेळेला असतो. उदाहरणं म्हणजे खूप कधी कधी खूप गोष्टींची बांधलं गेलेलो असतो आपण. जॉब असू शकतो, हे असू शकतं, एखादं रिलेशनशिप असू शकतं, काही असू शकतं. सो आय थिंक फ्रीडम आणि कुठेतरी फ्रीली जगता येणं खूप गरजेचं आहे असं मला आत्ता वाटतंय. 5-10 वर्षानंतर उत्तर वेगळं असेल, अजून आयुष्य जगेन तेव्हा उत्तरं बदलतील. त्यामुळे कसं जगलं पाहिजे ह्याचं उत्तर अजून मीच शोधतोय. बघू काय 5-10 वर्षानंतर विचारलं असेल तर सांगेन थोडंफार. तोपर्यंत कळलं असेल मला तर फोनवर सांग. सो लाईफ मधलं बरं, आता आपण लाईफ बद्दल बोलतोय तर असं बरेचदा होतं ना की आपल्या आयुष्यात एकदम ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा तो एक पिरियड असतो ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात राहतं की ओके मी असा होतो आणि एकदम मी ड्रास्टिकली असा झालो. तर हे तुझ्या आयुष्यात आतापर्यंत केव्हा घडलं? खूप खूप वेळा घडलंय. पहिल्यांदा जे मला आठवतं ते घडलं तेव्हा जेव्हा मी इंटर कॉलेज थिएटर चालू केलं. जेव्हा मी 11वी-12वी झाली आणि 18 वर्षाचा झालो आणि ते इंटर कॉलेजची माझी जर्नी चालू झाली. तिथे जी लोक भेटली, तिथे जी मित्र भेटली, ती आजपर्यंत माझी मित्र आहेत, आत्तापर्यंत आहेत. आणि तिथून खूप बदल घडले, कॉन्फिडन्स वाईज, वैचारिकतामध्ये आणि इन जनरल खूप बदल घडत गेले. दुसरा बदल घडला जेव्हा इंडस्ट्रीत पहिला सिनेमा आल्यानंतर फार काम चालत नव्हतं. जेव्हा पहिल्या सिनेमानंतर एक जो काळ आला ज्या वेळेला काहीच काम नव्हतं माझ्याकडे. 1 वर्ष लॉकडाऊनच्या 2019चं अख्खं वर्ष माझ्याकडे काही काम नव्हतं. तर त्यावेळेला एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह पिरियड आला, कारण तिथे माझं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं होतं. माझं त्यावेळेला परसिव्हिअर करणं, जिद्दीने लढणं खूप गरजेचं होतं. कारण त्यावेळेला सेकंड थॉट्स यायला लागले होते की अरे कदाचित हे माझ्यासाठी नाही आहे, मी कदाचित वेगळी फील्ड निवडली पाहिजे असं पण वाटत होतं. म्हणजे मी स्वप्न लहानपणा मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मला ऍक्टर व्हायचं आहे. हे हा प्रश्न माझ्या मनात येऊ शकतो, तर कोणाच्याही मनात येऊ शकतो. सो त्यावेळेला ते फाईट करणं खूप गरजेचं होतं, स्वतःवरती काम करत राहणं खूप गरजेचं होतं. आणि नंतरचा बदल आला तो नाटकानंतर आला. पेशंट झालो मी खूप. स्टेजवरचा फिअर कम्प्लिटली गेला आणि स्वतःवरचा विश्वास अजून कित्येक पटीने वाढला. ते स्टेजनी दिलं मला, ते रंगभूमीने दिलं मला. सो तो मेन बदल. हे 3 पैलू जे आहेत ना ते माझ्या आयुष्यातले खूप महत्वाचे पैलू आहेत. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलोय. तू रिमोट खायचास? मला आता अचानक आठवू नको यार, काय एवढं चाटायचास? नाही ऍब्सोल्युटली नॉट. हे स्वानंदी ना खूप एक्झॅजरेट करते काही गोष्टी, खायचा व्हायचा. सो बेसिकली माझी सवय आहे की मी असं काहीतरी बघत असायचो लहानपणी, तर मी काहीतरी मला असं ते चाळा लागायचा की मी शर्टाचं वरचं कधी कधी खायचो, कधी कधी असं रिमोट चुकून तोंडात जायचा, मग त्याची काढायची वगैरे. सो इट वॉज जस्ट अ फिजिटिंग थिंग. इट वॉज कदाचित कॅल्शियम डेफिशियन्सी असेल त्यावेळेला, त्याच्यामुळे असू शकतं. पण एक खायचा व्हायचा हे स्वानंदी खूप एक्झॅजरेट. तू कुठे कुठे घेऊन जायचास आणि कुठे कुठे पाडायचं ते बेसिकली नाही. तुला आठवत नाही? आठवतंय मला आठवत आहे तो कुठला रिमोट काय आणि कसं काय झालं ते सगळं. सो माझ्या आणि स्वानंदीमध्ये रिमोटवरनं खूप भांडणं व्हायची, बिकॉज काय बघायचंय हे रिमोट ठरवतो. शाहरुख आणि ऋतिक ते तर खूप लहानपणी. पण ही लहानपणीची गोष्ट नाही, रिमोट हे थोडस नंतरची गोष्ट आहे. तरी 11वी-12वीची गोष्ट आहे. रिमोट जो पडला होता जिकडे, तो रिमोट मी वॉशरूम मध्ये घेऊन गेलो आणि नंतर तो पडला आणि नंतर तो चालेच ना. डोंट टेल मी तू ते बाहेर वगैरे काढलास? मग तो काय फ्लश करू? नाही, फ्लश झाला होता तोपर्यंत, म्हणजे इट वॉज क्लीन वॉटर. पण तरी नाही काढू शकत असं काढून बिडून. अरे मग तू काय फ्लश करू? तू सॅनिटाईज केलं नंतर. ऑफकोर्स, पण तुला ते असं झालं असेल ना की आईला कळलं तर? हो, तोच किस्सा झाला की कळलं तर ती मग फायरिंग, मला जोरदार फायरिंग मिळेल. मग करायचं काय? मग मी रिमोट जाऊन इकडे तिकडे बघितलं तर ते मिळत नव्हते. मग शेवटी मग मम्मी बोलली की रिमोट दे मला, तर मी तिला दिला. आता आणि तो चालायला लागला. गोल्डन टच. तो चालायला लागला. असं झालं चला
पण नंतर तिला खूप वर्षानंतर सांगितलं अख्खा तो कपड मध्ये पडला. नाही तर तिला अजूनही नाही माहिती असं स्वानंदीने मला सांगितलं. विसरली असेल ती, काय माहिती, किंवा मी नाही नसेलच सांगितलं, काय माहिती, गॉड नोस. वाव, ऑल राईट. खूप मजा आली ऍक्च्युली तुझ्याशी बोलून, आणि तुझी एक वेगळी साईड आम्हाला कळली. मला वाटत नाही की तू तुझी पॉलिटिकल मतं कुठे आतापर्यंत मांडली असशील. खूप वर्षांनी मांडली. तुझे इंटरव्ह्यूज अनेक आहेत, पण म्हणूनच एक थोडंसं ट्रिकी असतं आमच्यासाठी की काहीतरी नवीन काढणं दरवेळेला, आणि आमचा फॉर्मॅटच हे सांगतो की आम्हाला तेच घिसेपिटे प्रश्न नाही विचारायचे. राईट. सो मी तर खूप एन्जॉय केला हा पॉडकास्ट. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? ऑल्सो मला अभिनयला विचारायचं आहे की अभिनयला हा पॉडकास्ट. मला मजा आली. मला असं वाटत होतं की संपू नाही, अजून प्रश्न विचारत आणि मी बोलत राहावं, पण एवढी बडबड कोण ऐकणार मग, त्यामुळे मजा आली. पण मला होपफुली लोकांना पण आवडेल, ऐकून मजा येईल. ऑफकोर्स आवडेलच. आणि तुम्हाला आवडलाय की नाही हे कमेंट मध्ये सांगा. आवडला तर का आवडलाय कमेंट मध्ये सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.